शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। या रणधुमाळीमध्ये एकेकाळचे मित्र असलेले उमेदवार अमोल कोल्हे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंमध्ये चांगलीच जुंपली आहे। कोल्हेंनी मतदारसंघातील जनतेचा भ्रमनिरास केला अशी टीका बेनके यांनी केली। यावर या निवडणुकीतून मोकळा झालो की करारा जवाब मिलेगा असा थेट इशारा कोल्हेंनी दिलाय। तर ज्या गावांमध्ये जाऊन भाषण केली तिकडे तुम्ही पाठ फिरवली आहे, तुमच्या या गप्पांना जनता भुलणार नाही अशा शब्दात बेनके यांनी प्रत्युत्तर दिले। संपूर्ण शिरूर लोकसभेचा भ्रमनिरास झाला हा आपण सर्वांनी तो पाहिलेला आहे। निवडून आल्यानंतर एखाद्या नेतृत्वाने आपल्या लोकांना जसं ज्या पद्धतीने सांभाळलं गेलं पाहिजे ते काही न सांभाळता फक्त वरिष्ठ पातळीवर काही ठराविक भाषणं करायची आणि सोशल मीडियावरती व्हायरल करायची, याच्या पलीकडे काही आम्हाला ते पाहायला मिळालेलं नाही। जास्त बोलण्याआधी एकच गोष्ट लक्षात ठेवावी, आता लोकसभेची निवडणूक आहे, आपली वारी आहे नंतर, तेव्हा मी मोकळा आहे। एकदा लोकसभेतून मोकळं होऊ द्या, विधानसभेचा शब्द लक्षात ठेवून जवाब मिळेगा, करारा जवाब मिळेगा। लोकप्रतिनिधीचं काम असतं जनतेच्या विकास कामं करायची, विकास कामं तर करायचीच नाही, इतर सगळ्या गोष्टीच्या गप्पा हाणायच्या, त्याला आता लोक भुलणार नाही। ही लोकांना बरेच बोलवण्याचं काम केले, लोकांना काम पाहिजे, लोकांना त्यांच्यामधला माणूस पाहिजे।